भिंतीवर सैरा वैरा उठत पडाले आणि जिथे त्यांना जीवन जगण्याचा मार्ग दिला मिळाला किंवा जिथे त्यांना रक्षण मिळालं त्या त्या देशाला एका एका भिक्खूने अख्ख्या देशाला बुद्धमय केलं। लक्षात घ्या, हे बुद्ध धम्माची क्रांती। आम्ही दरवर्षी बुद्धाचा ग्रंथ इथे वाचतो, त्याचं पठण करतो। नेरच्या भूमीवर उद्धव बाबासारखा एक बाबा सुद्धा आहे असं माझ्या निदर्शनास आला आणि मी ऐकलेलं आहे। दरवर्षी आम्ही बुद्धाच्या या ग्रंथाचं धम्माच्या ग्रंथाचं पठण आणि वाचन करतो। मला माहित आहे यापैकी ज्या उठून गेलेल्या जेवायला बसलेल्या असतील त्या कित्येक तिथे त्या देवस्थानाला भेटी देऊन आलेल्या आहेत। ज्या इथे बसलेल्या आहेत त्या कदाचित 10 वर्षातून एखाद्या वेळेस गेल्या असतील। काही ज्या शुल्लक थोड्याशा बसलेल्या आहेत त्या कधीच गेल्या नसतील, कारण त्यांच्या डोक्यात रंगारी साहेबांनी पूर्णपणे बुद्ध टाकलेला असावा। काही अन्नापेक्षा मोठे दुसरे कुठले विचार असू शकत नाही। पोट भरण्यापलीकडे दुसरं कोणतं मोठं काम असू शकत नाही। 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आम्हाला बुद्ध दिला त्या रात्रीच्या क्रांती मी मागच्या वर्षी मांडल्या अर्धवट, आणि जेव्हा मी इथे बोलायला येतो फक्त जेवणाच्याच गोष्टी निघतात, मला बोलूच देत। त्या श्याम हॉटेलवर बाबासाहेब आंबेडकर थांबलेले होते। कोणी कोणी वामनराव गोडबोलेंचा आत्मचरित्राचा ग्रंथ वाचला, त्यात या घटनेचा प्रामुख्याने उल्लेख आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात्री 13 ऑक्टोबरच्या रात्री जेव्हा विचार विनिमय परिषद आटपून आले अस्पृश्यांची आणि 14 ऑक्टोबरला सकाळी बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे, त्या रात्रभर फक्त विचार विनिमय सुरू होता, चर्चा विचर्चा सुरू होत्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पोटात एक साधा अन्नाचा तुकडा सुद्धा नव्हता। हे वामनराव गोडबोलेंचे शब्द त्यांच्या समग्र वाङ्मयात आलेले आहेत, त्यांच्या आत्मचरित्रपर ग्रंथात त्यांनी हे लिखाण केलेलं आहे। म्हणजे ज्या महामानवाने तुम्ही आम्ही चांगलं जीवन जगावं, तुम्ही आम्ही रोज काजू किसमिस खावेत, तुम्ही